थोडा वेळ मी तुम्हाला एक बसलं की हनुमानाचं गीत ऐकवणार आहे. एक थोड्या वेळाची जेवण बी विश्रांती. नको, चहा बी नको, काय नको, काहीच नको. निवांत. आपण एवढा हनुमानाचा प्रवास केला. एक 5 मिनिटाच्या ब्रेक नंतर तुम्हाला मी हनुमानाचं एक गाणं ऐकवतो. ठीक आहे. तर यांनी लाईक करा आणि सबस्क्राईब करून ठेवा. आणि ज्यांना कुणाला काही आता काय गाणं वगैरे म्हणायचं असेल एखाद्याला. आणि इथं कसं आहे सांगतो, हे इथं कुणीही कुणाला लाजायचं कारण नाही. मुक्त प्रवासासाठी आपण आलेलो आहोत. सकाळपासून संध्याकाळपर्यंत हे एक आपलं कुटुंब आहे. हे आपलं सगळे कुटुंब आहे. आणि इथं कुणाचेही नवरे कुणाच्याही बायकांना का गाणं म्हटलीस बाई किंवा का गाणं म्हटलं हो तुम्ही असं विचारणार नाही. आणि कोण गॅरंटी मी देतो. आणि कोण विचारलं तर कोण विचारलं तर सदर तक्रार माझ्याकडे करा. आम्हाला कमेंट त्याच्यावर काय कारवाई करायची ते आम्ही बघू. मी बघू. हे आम्हाला आम्ही कमेंट बघून घेतो. मध्ये कळवा. हा आम्हाला कॉमेंट मध्ये कळवा. ज्यांची नवरे तक्रार करतील त्यांचं काय करायचं ते आम्ही नंतर पाहू. त्यांना 2000 दंड भरावा लागेल. त्यांना पण 2000 असं आम्ही त्यांना बी 2000 आम्हाला बी 2000 त्यांना बघून घेतो आम्ही. असं आम्ही म्हणणार नाही कारण मी आपलं चांगलं कुटुंब आहे. त्यावेळीची मस्ती वेगळी, आताची वेगळी. आताची वरती वेगळी. असं आम्ही 2000 आहेत असं म्हणणार नाही. हा उर्मटपणा झाला. उर्मटपणा आम्ही करणार नाही पण आम्ही सॉफ्ट कारवाई करू. फक्त 2000 तेवढं दंड काढणार. हा नाही दंड असं नाही. फक्त ज्यावेळा ते पुढच्या प्रवासात सामील राहतील तेव्हा त्यांनी सगळ्यांना नाश्ता द्यायचा आहे. ज्यांनी कोणी असं काहीतरी केलं तर फक्त तुम्ही नाही केलं तर काय विषय नाही. काय जर केली तर फक्त कमेंट मध्ये कळवा. फक्त काय कॉमेंट कळवा म्हणजे आम्हाला त्याची नोंद ठेवावी लागेल आणि त्यांच्याकडून नाश्ता वसूल करावा लागेल. कारण पुरावा लागतो ना आम्हाला. आम्हाला पुरावा लागतो. फक्त म्हणजे सौम्य दंड करायचा. कुणाचंही मन अंतकरण दुखवता कामा नये. नाही. कुणाच्या अंतकरणाला पीळ पडता कामा नये. बरोबर आहे. त्यामुळे हे खुलं व्यासपीठ आहे. कुणाला गाणं म्हणायचं असेल, कुणाला जोक सांगायचे असतील तर त्यांनी पुढे या किंवा आम्हाला जरा ऐकू येईल अशा भाषेत सांगा. राजू तिथे कुठे जर हटलाय का बघा, जरा दूध पोरग्याला घेऊया. त्याला दूध पाहिजे रे.